सुरुवातीपासून बोलत असताना मी सुरभास्कर भीमसेन जोशी असं म्हणतोय. सगळीकडे छापताना पंडित असा शब्द छापला जातो आपल्याला माहिती आहे. पण पुणे विद्यापीठामध्ये भीमसेन जोशी अध्यात्म केंद्र ज्यावेळेला सुरू झालं खऱ्या अर्थाने अभ्यासिका त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला स्वतः भीमसेनजींनी असं म्हटलं होतं की आजकाल गल्लीबोळात पंडित मला भेटायला लागले, त्यामुळे मला नाही म्हणलात तर बरं होईल. आणि तेव्हापासून ते आग्रहाने म्हणतात की मला पंडित हा शब्द लावू नका, मग भीमण्णा म्हणलात तरी चालेल. आणि खरं सांगायचं तर स्वराधिराज आणि स्वरभास्कर हे शब्द जास्त योग्य ठरावेत अशीच त्यांची गायकी आहे. आणि म्हणून आम्ही भीमसेनजी असं सारखं म्हणतोय. पण लहानपणी आईकडनंच माझ्यावर पहिले संस्कार झाला असं ते म्हणतात. जात्यावर दळताना ज्या काही ओव्या आई म्हणायची त्याच्यामधनंच कुठेतरी संगीताचे संस्कार सुरू झाले. पण किती वेडा असावा हा मुलगा लहानपणी. घरामध्ये एकदा बसलेला असताना समोरनं एक वरात गेली लग्नाची, आणि घरातनं बाहेर पडून कधी त्या बँडवाल्यांबरोबर हा त्या कार्यालयापर्यंत पोचला घरच्या कोणालाच पत्ता नाही. वय वर्ष 4.5. इकडं शोधाशोध सुरू झाली, कुठे गेला कुठे गेला. शेवटी वडिलांना कळल्यानंतर वडिलांनी जाऊन पोलिसात तक्रार दिली आणि घरी आले. आई रडतीये की कुठे गेला, घरात तर होता. कुणीतरी मध्यरात्री झोपलेलं मूल एक घेऊन आलं, बरोबर एक पोलीस. हे तुमचंच आहे काय म्हणले. आमच्या वराती बरोबर आलं आणि तिकडच झोपलं म्हणले. नंतर खोटं वाटेल पण वडिलांनी त्यांच्या सदऱ्यावरती नंतर एक पाटी शिवली होती की हा माझा मुलगा आहे भीमसेन गुरुराज जोशी, कुणाला सापडल्यास माझ्यापर्यंत पोचवा, मुख्याध्यापक गुरुराज जोशी. लहानपणापासूनच हे संगीताचं वेळ. पण वडिलांची इच्छा संस्कृत पंडित करण्याची, त्यामुळे वडिलांनी सरळ पंढरपूरला धाडलं नरसिंहाचार्यांकडे. पण तिथेही कल्पना काय, तर राम नावाचा शब्द ते चालवायला द्यायचे. आपण म्हणतो रामो रामा रामा हा प्रथमा, तो सुद्धा संगीतातूनच. आणि तो जर व्यवस्थित चालवला तर एक पेढा खायला मिळायचा. पण त्या पेढ्याचं आकर्षण काही भीमसेनला वाटलं नाही आणि तो पळून परत गदगला परत आला. आणि नंतर मात्र 9व्या वर्षी वडिलांनी अक्षरशः पदरमोड करून पहिली पेटी मिळवून दिली. आणि मग त्याच्यावरती शिक्षणाला गायला सुरुवात. इथंच कुठेतरी सांगलीचं महत्व भीमसेनजींच्या आयुष्यात येतं असं म्हणावंसं वाटतं. कारण त्यांचे पहिले गुरु जे होते त्यांना अक्षरू म्हणायचे. अक्षरू म्हणजे परीट. त्या गावचा परीट होता, हुलकुटी गावचा, चन्नप्पा नावाचा. तो त्यांना शिकवायचा गाणं. या चन्नप्पाकडं 4 रुपयांनी त्याला गाणं शिकायला मिळायचं. हा चन्नप्पाचं मुळात शिक्षण होतं ते सांगलीच्या इनायत खां साहेबांकडे. त्यामुळे पंडितजींचा, भीमसेनजींचा त्यावेळेचा पहिला गुरु कोण, तर पुन्हा मुळं सांगलीशीच येऊन पोचतात. कदाचित त्यांनी जे काही 15-20 राग शिकवले त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडची शिदोरी संपली आणि त्यांनी खरंच कबूलही केलं की इथून पुढे माझ्याकडे शिकवण्यासारखं काही नाही, जरा चांगल्या गुरुकडेच याला पाठवा. पण त्या सुरुवातीच्या काळामध्ये खासाहेबांकडनं शिकलेला एक राग अत्यंत मनापासून त्यांना आवडला होता आणि नंतर तो त्यांनी मोठमोठ्या गायकांकडनं आणि आपल्या गुरूंकडनं, सवाई गंधर्वांकडनं शिकून घेतला. तो राग प्रचंड लोकांच्या मनामध्ये बसला. त्या रागाविषयीचा फक्त एक किस्सा मुद्दाम आधी श्रीकांतजींनी सांगावा अशी मी विनंती करतो आणि त्यानंतर त्या रागाकडे आपण वळूया. दरबारी कानडा आता उपेंद्रजी गाणार आहेत. मुंबईमध्ये एक रसिक संगमची कॉन्फरन्स होती आणि त्यावेळेस मी त्याच्या भागात तंबोऱ्याला गेलो होतो. आणि आमिर खां साहेब यांचं गाणं होतं आणि भीमसेनजींचं गाणं होतं. भीमसेनजी आमिर खां साहेबांना गुरुस्थानी मानायचे. काही गोष्टी आमिर खां साहेबांच्याकडनं त्यांनी घेतलेल्या आहेत. तर त्यांनी ऑर्गनायझर लोकांना रिक्वेस्ट केली की मी आधी गातो, खां साहेबांना नंतर गाऊ देत. पण समहाऊ काही पॉलिटिक्समुळं खां साहेबांना लवकर जायचं आहे, त्यामुळे तुम्ही नंतरच गा, काहीतरी पॉलिटिक्स होतं. भीमसेनजी म्हटले ठीक आहे, त्यांना खां साहेबांना लवकर जायचं तर ठीक आहे,
आर्टिस्ट रूममध्ये आम्ही गेलो. आमिर खान साहेब सुरू झाले. मला म्हणता आर्टिस्ट रूममध्ये ते मला म्हणले, ए श्रीकांत, खासाहेब काय गातात बघू नये जरा. म्हणून मी गेलो. पण इतका अप्रतिम दरबारी कानडा आमिर खान साहेबांचा चालला होता, क्या बात आहे. आणि मी तिथंच थोड्या वेळ रेंगाळलो आणि तो दरबारी ऐकत बसलो. आणि नंतर दरबारी कधी संपला आणि हे मी आत गेलो तोपर्यंत ऑर्गनायझर लोक आत आले होते. आणि पंडितजी आप क्या गाएंगे, ते तरी थोडं इकडे तिकडे बघ, त्यांना माहिती नव्हतं काही. ते म्हणले की मैं दरबारी गाऊंगा. अरे अभी खान साहब ने दरबारी गाया है, आप दरबारी गाएंगे तो क्या हुआ, हमारा दरबारी अलग है, उनका अलग है, हम दरबारी गाऊंगा. हा जो कॉन्फिडन्स त्यांचा की आमिर खान साहेबांच्या नंतर हे पॉलिटिक्स त्यांच्या लक्षात आलं. आणि नंतर दरबारी जो राग फोडलाय तिथं त्यांनी, क्या बात. श्रीकांतजींनी बोलताना सांगितलं, इथं पंडितजी गायला बसल्यानंतर दैवतामध्ये त्यांनी जी सुरुवात केली होती, अक्षरशः म्हणजे जमिनीत घुसल्यासारखा तो स्वर गेला होता. आमिर खानचं गाणं ज्यांच्या मनावर बिंबलं होतं ते पूर्ण त्या पहिल्या स्वरात पुसून टाकून किराणा घराण्याचा दरबारी तिथं स्थापित करणं ही कला भीमसेनजींनी त्यावेळेला करून दाखवली. म्हणजे 7 ध्रुपदेवाले मिळून गावेत असा तो दैवत पडला त्यांचा खाली.
बिछुआ जान जन गुमा मोर बिछुआ बिछुआ जनकवा जन जनकवा जनक छोम चनन छोम बिछुमा बाज छोम चनन छोम बिछुमा बाज बिछुआ बिछुआ छोम चनन छोम बिछुआ बाजे छोम चनन छोम बिछुआ बाजे छोम चनन छोम बिछुआ बिछुआ बाजे बिछुआ 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 ना ना बिछुआ बाजा सरी बिछुआ बाजे जागर सब घर के लोग जन जनकुआ मोरे बिछुआ जन जनकुआ जनकुआ मोरे बिछुआ जन जनकुआ जनकुआ जन जन कुआ पम पगाऊ मर जन सोर जन जन कुआ म बदा नि पम पग मरे सो जन जन कुआ रे रे जाने नि स धानी पम पगाऊ मरे सो जन जन कुआ मोर बिछो जन 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 जनक जनक जन 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 कुआ
मोर बिछुआ घर आइलो मितुआ कैसे कर आऊँ मैं तोर लंगरवा जन जन कुआ मोर